मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर. फडणवीसांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक. सर्व 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार. साधू महंतांच्या उपस्थितीत नाशिकच्या गोदा घाटावर आरती. कुंभमेळा बैठकीसाठी वैष्णव आखाड्यांचे महंत नाशिकमध्ये आले. साधू महंतांच्या उपस्थितीत गोदा आरती संपन्न. नाशिक कुंभमेळ्यासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी. कुंभमेळ्यातील स्नानाला शाही स्नानाऐवजी अमृत स्नान संबोधावं. महंत राजेंद्र दास महाराज यांची मागणी. मंत्र्यांच्या PSOSDवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. सूत्रांची माहिती. कामाचं मूल्यमापन होणार तर चुका केलेल्यांना समज दिली जात असल्याचीही माहिती. अमरावतीत रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला. संजय खोडकेंनी दादागिरी करू नये, आमदार रवी राणा यांची टीका. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात. आमदार संजय खोडकेंचा रवी राणांवर पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. नितेश राणे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही उपस्थित असणार. वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रोख मागितले. पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा. पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी. निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल हस्तगत केले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे फोन जप्त. निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. निलेश नेपाळमधून ताब्यात. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप.